बच्चू कडू आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. पक्षप्रवेशानंतर विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरणार. माझ्या मागण्या मान्य झाल्यामुळे शिवसेना मध्ये जात असल्याचं दिलं स्पष्टीकरण. शिवसेनेचे 2 की 3 उमेदवार असणार हा निर्णय शिंदे घेणार. मंत्री उदय सामंतांची माहिती. तर कडू शिवसेनेमध्ये येत आहेत याचा आनंद. सामंतांची प्रतिक्रिया. मवियाच्या वतीनं अंबादास दानवे आज उमेदवारीचा अर्ज भरणार. काँग्रेसच्या नेत्यांच्या उपस्थितीकडे साऱ्यांच्या नजरा. शिवसेनेची रात्री उशिरापर्यंत बैठक. विधान परिषदेच्या उमेदवारीबाबत खलबतं. उदय सामंत, राहुल शेवाळे, नीलम गोरे, शीतल म्हात्रेंसह गुलाबराव पाटलांची हजेरी. विजय वडेट्टीवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. विधान परिषद उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या रात्री घेतली भेट. भेटीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. चर्चांना आलं उधाण. राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे अचानक शिंदेंच्या भेटीला. रात्री शिंदेंच्या नंदनवन बंगल्यावरती घेतली त्यांनी भेट. खासगी कामासाठी भेट घेतल्याची माहिती. नागपुरात अनेक भागामध्ये रेडिओ ऍक्टिव्ह पावडर टाकल्याचं निनावी पत्र. संघ मुख्यालय, हेडगेवार स्मृती परिसर, मेट्रो मध्ये सुद्धा रेडिओ ऍक्टिव्ह पावडर टाकल्याची धमकी. एटीएस कडून नागपुरात अनेक ठिकाणी तपास. निष्पन्न मात्र काहीच नाही. राज्यातील ऊसाच्या थकीत एफआरपी बाबत तब्बल 1100 कोटींचा फरक. राजू शेट्टींनी साखर आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली बाब. मुंबईच्या कुर्ला भागामध्ये रात्री गोळीबार. गोळीबारात बाबा पवार नावाचा व्यक्ती जखमी. 2 आरोपींना घेतलं ताब्यात. चौकशी सुरू. नाशिकच्या टीसीएस मधील लैंगिक छळ आणि धर्मांतर प्रकरणी 4 आरोपींकडून मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर जप्त. तांत्रिक पुरावे एसआयटीच्या हाती लागल्याची माहिती. मुंबईतल्या महापौर बंगल्याच्या नूतनीकरणाला कोट्यवधींची उधळपट्टी. स्थायी समितीकडून 3.48 कोटी खर्चाला मंजुरी. चर्चा न होता बिनविरोध प्रस्ताव मंजूर. आक्षेपही नाही. नाशिकच्या महापौरांचा 17 ठेकेदारांवरती कारवाईचा बडगा. खोदकामात दरम्यान सुरक्षा अटींचं उल्लंघन केल्यानं नोटीस. अचानक केलेल्या दौऱ्यात धक्कादायक बाबी समोर. धुळ्यातल्या अल्पवयीन मुलीवरती अत्याचार प्रकरणी गोव्यातून 3 अटक. निजामपूर पोलिसांची कारवाई. आरोपींना सुनावली 3 दिवसांची पोलीस कोठडी. पाणीपुरवठा मंत्र्यांच्या गावातच पाण्याची बोंब. योजना मंजूर तरी सुद्धा जळगावातलं चारमळी गाव तहानलेलं. मंत्री गुलाबराव पाटलांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित. दुष्काळी पट्ट्यामध्ये पाणी टंचाईचं भीषण संकट. साताऱ्यातली 35 गावं, 186 वाड्यांना झळ. जिल्ह्यामध्ये 29 टँकरनं होतोय पाणी पुरवठा. हिंसाचारानं पश्चिम बंगालच्या निवडणुकीची सांगता. अखेरच्या टप्प्यातही पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान. ग्रेट निकोबार प्रकल्प हा सर्वात मोठा घोटाळा. काँग्रेसचे नेते राहुल गांधींचा गंभीर आरोप. दहशतवादी संघटना अल कायदा अफगाणिस्तानला करणार पूर्ण मदत. पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वाला दिला गंभीर इशारा. मुंबई पुन्हा विजयापासून दूरच. हैदराबादनं डोंगरा एवढं आव्हान केलं पार. मुंबईवर 6 विकेट्सनं मिळवला दणदणीत विजय. आज गुजरात समोर बंगळुरूचं आव्हान. अहमदाबादमध्ये रंगणार सामना.